यावी आपण आल्याची जाणीव कुटीरला घेतल्याने हेत होती. कोण हे कुटीर? एकेरी नावानं हा कोण रे कुटीर? पायाच्या नकापासून उभीच्या ब्रह्मनंदा आपण ते निरीक्षण करायचे. अनाहूत अनाथ यापूर्वी आम्ही कधी आपल्याला पाहिलेलं नाही. कोण आपण? राहण्यात अवस्थेचा आपल्या देहाला स्वर्गस्थानी आमचं वास्तव्य. अमरावती ते राज करते देवेंद्र असे आम्हाला देतात. सुखाची प्राप्ती होईल असा मंगलमय पण देवेंद्र महाराज मला जाणकारी संभ्रमात निर्माण झालाय. कारण स्वर्गीय साम्राज्याला आपलं वास्तव्य आपण देव आहात असंही असताना एका सामान्य कुटीरासाठी स्वर्ग साम्राज्याचा त्याग करून तुम्ही माझ्यापर्यंत होय का बरं? याला कारण तोच आहे. मी तो कसा एका ब्राह्मण कुळात जन्म घेतोय आणि तुझ्या हातून जी निंदकृत्य घडताय आज तू व्यसनाधीन झालाय आणि सट्टा जुगार खेळतोय मदिरा प्राशन करतोय. एवढंच नव्हे तर आज वेशीच्या माळी गमन करतोय. आज ही तुझ्या हातून घडणारी कृत्य ही बंद व्हावी. आज एक ब्राह्मण वाया जाऊ नये तो सन्मार्गाला लागावा याच्यासाठी आमची पावले बंद पडले. म्हणजे एक ब्राह्मण स्वर्गाचा त्याग करून या मर्तभूमीत अवतीर्ण झाला. कारण मृत्यूलोकाच्या ठिकाणी असा एक ब्राह्मण वाह्यात चाललाय म्हणून. देवेंद्र महाराज मी मदिरा प्राशन करतो, मी वेशागमन करतो, मी सट्टा जुगार खेळतो. हे ब्राह्मण कुलाला लांछनास्पद म्हणून तुम्ही स्वर्गातून इथं आलात. मी वाह्यात गेलो म्हणून तुम्ही आलात. याबद्दल आपल्याला धन्यवाद. एवढंच नव्हे तर एका ब्राह्मण कुलात जन्म घेऊन एका जन्मकार घराच्या जन्माला आलेल्या कन्येशी विवाह केलाय. एवढंच करून थांबला नाहीस तर एका ज्याला आपल्याला जन्म दिला त्या पित्याचा घात तुझ्या हातून घडला. देवेंद्र महाराज मी आपल्या प्रत्येक प्रश्नाची समर्पक उत्तर देणारच देणार. ज्या जन्मातील घरात जन्माला आली ती चंद्रिका हिच्याशी मी विवाह केला हे ब्राह्मण कुलाला योग्य नाही. पण मला सांगा त्या चंद्रिकेच्या घरी मी मागणी घालायला गेलो होतो का? नाही हो. तिनं मला शिवालयात मी दानपेटी फोडायला गेलो होतो. तिनं तिथं माझा स्वीकार केला. मग मला सांगा एका स्त्रीने जर मला मनानं वरलं असेल आणि मी तिची इच्छा पूर्ण केली नसेल तर या विश्वाच्या पाठीवर इच्छा मंडळाचा महादोष माझ्या वश केला नव्हता. हे पहा यावेळी तुझ्या माती आज इच्छा भंगाचा पात्र लागलं असतो. पण यावेळी मी तुला सांगतोय त्या चर्मकार घराण्यात जन्माला आलेल्या कन्येचा त्याग कर आणि जो ब्राह्मणाचे आज कर्तव्य ती ब्राह्मणाची कर्तव्य याच्या या विश्वाच्या पाठीवर तुम्ही देवतांनी जातीयवाद निर्माण केला का? नाही तर जातीयवाद माणसाने आपल्या सोयीनुसार निर्माण केले. होय ना? या विधानाने फक्त दोन जाती निर्माण केला. एक म्हणजे स्त्री आणि दुसरा पुरुष. जर तुम्ही देवतांनी दोन जाती निर्माण केला तर इतरत्र जातीयवादाशी देवतांचा काय कार्यमात्र संबंध येतो का? पण हे पहा यावेळी तुझ्या हातून जे काही घडतंय ते कुठेतरी बंद व्हावं. एक ब्राह्मण वाह्यात जाऊ नये एवढंच आम्हाला वाटतंय. सांगतोय ज्या स्त्रीने माझ्यावर विश्वास दाखविला ना तिचा विश्वासघात मी करणार नाही. आणि या विश्वाच्या बाजूवर असा कोण पुरुष आहे जो स्वतः आपल्या बायकोचा त्याग करेल? हे पहा काय यावेळी तू बायकोचा त्याग करणार नाहीस. मग यावेळी तो सट्टा जुगार खेळतोय, तरुणी खेळतोय, मदिरा प्राशन करतोय. आज ही कर्तव्य बंद कर. याला जबाबदार प्राक्तन परिस्थिती. मला सांगा मी वाह्यात जातोय म्हणून तुम्ही स्वर्ग साम्राज्याचा त्याग करून या मरद भूमीत अवतीर्ण झालात. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझा जन्मदाता बाप हा ऋग्वेदी ब्राह्मण होय ना? वेदवंता वेदश्रोता ब्राह्मण ज्याला कधी पापाचा लवलेशही शिवलेला नाही. त्या माझ्या बापानं या समाजाची इमानद्वारे सेवा केली. त्याच माझ्या बापाला ज्यावेळी कुष्ठरोग झाला त्यावेळी या समाजाला वाळीत टाकले होतं. माझा बाप दुःख भोगत होता.
त्यावेळी तुम्ही कुठं होता? हे पहा, ज्याच्या प्रार्थना ज्याप्रमाणे, ज्याच्या नशिबी देवी नाही त्याप्रमाणेच घडणार. आणि तद्वत आज तुझ्या पित्याच्या बाबतीत घडलं. आज तुझ्या पित्यानं ते हाल भोगले, ते त्याचं प्राप्तन होतं. देवेंद्र महाराज, देवापेक्षाही दैव हे प्रत्येकाचा एका मात्र निश्चित. मग ज्या दैवाचा दुर्विलास देवाधिकांना चुकला नाही, तिथं भरत मानवाची काय रथा? माझ्या बापाच्या दैवानुसार त्याला कुष्ठरोग झाला, मग मी माझ्या दैवानुसार दरोडेखोर झालो. या दोष माझा. हे पहा, पण याच्या पुढे ही कर्तव्य तुझ्याकडून घडू नये एवढंच आम्हाला ज्ञान आहे. आणि मला तुला सांगतोय, जे कर्तव्य तुझ्या हातून घडतायत ती कर्तव्य बंद कर. आज ब्राह्मणाचे जे तत्व आहे, ब्राह्मणाचे जे कर्तव्य, ती ब्राह्मणाची कर्तव्य आहे. मी अशा मार्गबद्ध राहिला ज्या मार्गावरून परतीचा मार्ग इच्छुक नाही. मी विश्वाच्या पाठीवर स्वाभिमान लागणार. मी माझ्या बापाला मारिलं म्हणून तुम्ही इथं आलात. मग मला सांगा हो, या विश्वाच्या पाठीवर जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस मारणारच आहे. कुणी अमर अजिंक्य म्हणून जन्माला येते का? हे पहा, जो जन्माला आला तो प्रत्येक जण मारणारच आहे. मग ज्यावेळी माणसाची आयुष्य मर्यादा संपते त्यावेळी माणसाचा मृत्यू कधी एकटा येतो का? हे निश्चितच यावेळी एकटा येत नाही. येताना आपल्या समवेत निमित्त घेऊन येतो. निमित्ताशिवाय या विश्वाच्या वाटेवर कुठल्याही प्राण्याचा मृत्यू होत नाही. मग जन्मदात्या बापाला मी मारिलं, त्याची आयुष्य मर्यादा संपली, निमित्त मी ठरलो. या दोष माझा नाही, दोष तुमचा आहे. पण यावेळी तुला एकच सांगेन, काय? आज जे तुझ्याकडून दुष्कृत्य घडताय, व्यसनाधीन तू झालायस, ही व्यसन सोड. आज ब्राह्मणाची कर्तव्य हाती घे. मला एकच आपल्याला विचारायचं आहे, आणि ते काय आहे, त्या ब्राह्मणी कुलाचा तुम्हाला स्वाभिमान आहे. ब्राह्मणी कुलाच्या स्वाभिमानासाठी तुम्ही माझ्यापर्यंत आलात, तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कारण ऐकणं आणि पाहणं याच्यात 4 बोटाचं अंतर असतं. पण ज्यावेळी लोक भोपळ्या एवढं बोलतात, त्यावेळी आवळ्या एवढं ते नक्कीच सत्य असतं. तर ब्राह्मण कुलाचा तुम्हाला स्वाभिमान, तर गौतम पत्नी अहिल्या ही कोण होती? एक ब्राह्मण होती. मग तिचा उपभोग एका ब्राह्मणाने कसा घेतला? एका सांगतोय, जे मी केलं ते या विश्वासाठी केलं, देव कार्यासाठी केलं, आणि त्याचं शासनही अमरेशाला भोगलं. देवेंद्र महाराज, या विश्वाच्या पाठीवर देव तत्वात 2 व्यक्ती वावरतात. तो माणूस असो, दानव असो, देव असो. एक योगी आणि दुसरा भोगी. 2 जीवांच्या मिलनातून तिसऱ्या जीवाची उत्पत्ती होते. त्याला योगी म्हटला जातो, त्याला योग कर्म म्हटलं जातं. आणि स्वतःच्या शरीराची तहान भागलेली जाते, त्याला भोग म्हटला जातो. अहिल्य समवेत तुम्ही जी रास क्रीडा केली, जो तुम्ही संभोग केला, त्याच्यातून तिसऱ्या जीवाची निर्मिती झाली का? हे पहा, नाही. यावेळी मला घेतला. आज तू ब्राह्मण आहेस. आम्ही जे केलं ते तुझ्या बाबतीत घडलंय, आमच्या बाबतीत जे घडलंय ते तुला भोगावं लागू नये. याच्यासाठी अजून एकदा सांगतोय, आज जी कर्तव्य तू हाती घेतली ती कर्तव्य बाजूला ठेव. ब्राह्मणाच्या जन्माला आलायस, ब्राह्मणाची कर्तव्य हाती घेऊन आज मी आपल्याला हात जोडतो. आजवाची कळकळीची विनंती करतोय. देवाची पूजाही केली जाते आणि उत्तर पूजाही केली जाते. संभवनाली विटंबना, एकाच मातेच्या उदरात जन्माला आलेली घोरपंच, कुणी कसा वापर करावा हा प्रत्येकावर अवलंबून राहिला. मी फक्त आतापर्यंत संभवना केले. कदाचित विटंबना माझ्या कधी या देव तत्वाच्या उन्हास राहत असे. चला स्वर्ग साम्राज्यात. हे बा कुटी, तिथून जाईल तो केव्हा? तुझ्या वर्तनात परिवर्तन घडेल, त्यामुळे पुनश्च माघारी जाईल. आणि जर ऐकला नसतील तर शेवटी सामदाम दंड भय चतुर्भुजाचा उपयोग करू. तुला शासन करायला शेवटी माझाही नाव येत आहे. तुला शासन करण्यासाठी प्रत्येकाचा शब्द हाती घेऊन तुझ्या समोर उभा आहे. एवढी हिंमत असलेला Thank you.
पण आम्ही पळच्याचा बाटला घासपर्यंत गेला नाही पण मनस्ताप